अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सकना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणम्। हरे कृष्ण। तर आज विशेष दिवस आहे शिबिरामधला। आजच्या दिवशी एकादशी पण आहे। तर तुम्हाला ही जी एकादशी आहे ही देवी आहे, भगवंताच्या दिव्य शरीरामधून ह्या देवी प्रकट होतात, एकादशी देवी। आणि आजच्या तारखेला आपण या दिवशी अन्नाचा ग्रहण करत नाही, अन्न खात नाही। जसं की गहू तांदूळ ज्वारी डाळ, अन्नामध्ये ग्रेन्स म्हणतो त्याला आपण मराठीत, धान्य। ग्रेन्स खात नाही आपण एकादशीच्या दिवशी, कारण धान्यामध्ये जे पाप असते, एक राक्षस होता, राक्षस रूपी पाप, तो एकादशीच्या दिवशी आश्रय घेतो धान्यामध्ये। आणि ते धान्य जर आपण खाल्लं तर ते पाप आपल्याला लागते, म्हणून एकादशीच्या दिवशी आपण ते धान्य खात नाही। तर तुकाराम महाराजही सांगतात, तुम्हाला माहितीच आहे, हे 3 गोष्टी तुकाराम महाराज सांगतात। विठ्ठल विठ्ठल बोला मुखी व्रत करा एकादशी कंठी मिळवा तुळशी मनवा हरीचे दास। तर व्रत करा एकादशी। एकादशीचं व्रत करणे म्हणजे सोपं असते। सकाळी भगवंतासमोर व्रत करायचं की हे भगवंता, आज एकादशी आहे, कृपया मला शक्ती द्या की मी तपस्या करू शकेल आणि तुमच्या नामाचा जास्तीत जास्त जप भक्ती करू शकेल, हे व्रत घ्यायचं असं। आणि मग त्या दिवशी अन्न खायचं। अन्न म्हणजे ग्रेन्स, धान्य खायचं नाही। 4 लेवल असतात उपवासाचे। पहिली लेवल असते एकदम टॉपमोस्ट लेवल, निर्जल उपवास। एकादशीच्या दिवशी जर शक्य झालं तर, तुम्हाला जर शक्य झालं तर पाणी न पिता फक्त हवेवर, फक्त हवा घ्यायची, ऑक्सिजनची ओढ,
हा आहे 1 नंबरचा उपवास. हा बेस्ट उपवास आहे. जर एकादशीच्या दिवशी तुम्ही बिना पाण्याचा निर्जल उपवास 24 तास धरू शकले. उपवास किती वाजेपासून किती वाजेपर्यंत धरत असतात? तर रात्री 12 वाजल्यापासून, एकादशीची आदली रात्र असते, रात्रीच्या 12 वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत. दुसऱ्या दिवशीचा पारणाचा वेळ असतो, त्या वेळेतच 10 वाजायच्या आत असतो जनरली. तो कॅलेंडर तुम्हाला वैष्णव कॅलेंडरनुसार ग्रुपवर आपण मेसेज टाकत राहू की इतक्या वाजताच्या आत उपवास सोडायचा. उपवास सोडायचा म्हणजे त्या भगवंताला भोग लावून अन्नधान्य स्वीकार करायचं दुसऱ्या दिवशी 12च्या दिवशी. तर त्याला पारणा वेळ म्हणतात. त्या पारणा वेळेतच उपवास सोडायचा असतो. आणि दिवसभर जे आपण पहिली लेवल आहे की निर्जल उपवास. ज्यांना निर्जल बिना पाण्याचं शक्य नाही 24 तास राहणं, त्यांनी पाणी पिऊन उपवास करू शकता. ही दुसरी लेवल, फक्त पाणी पिऊन, दुसरं काहीच नाही खायचं. तिसरी लेवल आहे, जर पाणी पिऊनही जमत नसेल, याला म्हणतात सजल उपवास. निर्जल पहिला म्हणतात निर्जल, दुसरा म्हणतात सजल, आणि तिसरा असते सफल. जर पाणी पिऊनही भूक लागत असेल, शक्य नसेल होत, तर मग फळं खायची. सफल फळं खाऊन एकादशी करू शकता. आणि फळं खाऊनही जर खूप जास्त भूक लागत असेल तर मग शेवटचा चौथा ऑप्शन असतो, तो म्हणजे एकादशी उपवासाचा प्रसाद खायचा. उपवासाचा प्रसाद तुम्हाला माहिती आहे कोणता असतो, तर उपवासाचा प्रसाद खायचा. प्रसाद म्हटलं मी, भगवंताला भोग लावूनच. तर फळे पण भगवंताला भोग लावूनच खायचे, पाणी पण भगवंताला भोग लावूनच प्यायचं. तर ह्या 4 लेवल असतात. तुमच्यापैकी तुम्हाला ज्या लेवल शक्य आहे त्या लेवलनी प्रयत्न करायचा. वर्षातून एक एकादशी येत असते, निर्जल एकादशी. त्या एकादशीला जर आपण निर्जल एकादशीचं व्रत केलं तर पूर्ण वर्षभरातल्या 52 एकादशी करण्याचं फळ, 12 दुने 24 एकादशी करण्याचं फळ आपल्याला भेटते. तर निर्जल एकादशी, पांडव निर्जल एकादशी येणार आहे आता. तर या एकादशीच्या दिवशी आपले भक्त निर्जल उपवास करतात आणि 24 तास बिना पाण्याचं. आता ही तपस्या आपण मनुष्य जीवनात करणं अतिशय आवश्यक आहे. मनुष्य जीवनच तपस्येसाठी भेटलेलं आहे आणि हे आपल्याला सर्व आचार्यांनी दाखवून दिलंय त्यांच्या जीवनातून. मनुष्य जीवन हे इंद्रिय भोग करण्यासाठी नाही भेटलंय. जसं तुम्ही बघता ना, गाय किंवा बैल ते नुसतं चरत राहतात, त्याला दिवसभरही गवतात सोडलं तर ते चरत राहतात. पण एक पर्टिक्युलर वेळ येते दुपारच्या वेळी ते चरणं थांबवतात आणि मग बसून रवंथ करतात आणि परत त्यांना चालायला नेलं की ते परत चरत राहतात. म्हणजे त्यांचा खाण्याचं लिमिटच नसते, ते किती खाऊ शकतात. हत्ती तर तुम्हाला माहितीच आहे, खूप टनानं गवत खाऊ शकते. प्राण्यांना इंद्रिय भोग जो आहे, आहार निद्रा भय मैथुनमच्या, हे 4 गोष्टी ते करत राहतात. त्यांचं काही बऱ्याचदा लिमिट नसते. पण मनुष्याला तसं नाही. तुमचं बरोबर एक प्लेटवर खाल्लं की तुमचं पोट भरून गेलं की त्याच्यानंतर वाटते आता बस झालं, आता हात धुतो आपण आणि मग दुसऱ्या कामाला लागतो. पण जेवण करायला जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला. किंवा उपवास असला तर एकादशीचं व्रत करत हार्डली 5, 10, 15 मिनिटं आपण बसतो खायला, त्याच्यानंतर उठून जातो. तसं प्राण्यांचं नसतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ मनुष्याला नुसतं जीवन खाण्यासाठी दिलंय का? नाही. खाणे फक्त 10-15 मिनिटं असते, दिवसातून 2दा किंवा 3दा, 10-15 मिनिटं. त्याच्यानंतर उरलेला वेळ वापरायचा आहे. कशासाठी वापरायचा आहे? तपस्येसाठी. ही मनुष्य जीवनात आपण तपस्या करत आहे. जसं सगळ्यात पहिली तपस्या तुम्ही कोणती करता? उठल्यावर सकाळी झोपेतून लवकर उठणे, ही तपस्या आहे. काही मुलं आज सकाळी पोहोचू नाही शकले तर त्यांनी ही तपस्या केली नाही. आणि काय होते मग? तपो दिव्यम, दिव्य तपस्या केली पाहिजे. हे आपल्या स्वतःसाठी नाही, आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी ही तपस्या करत आहे. सकाळी लवकर उठण्याची तपस्या. दुसरी तपस्या, तुम्ही सकाळी आंघोळ करता, आंघोळ करण्याची तपस्या. स्पेशली आंघोळीची तपस्या असते हिवाळ्यात, तेव्हा मजा येते. हिवाळ्यात जो पूर्ण वर्षभर 365 दिवस आपण आंघोळ केली पाहिजे. एखाद्या वेळी चुकून समजा खूपच
बिमार आहे व्यक्ती आणि बस आंघोळ जर केली तर अजून बिमारी वाढेल, तर एखाद्या दिवशी ठीक आहे आंघोळ मिस झाली तर, ते पण बिमारीत. पण 365 दिवस दररोज आंघोळ करायची, दररोज सकाळी लवकर उठणे, दुसरं सकाळी आंघोळ करणे. तिसरी तपस्या तुम्ही इथं आल्याबरोबर करता, आल्याबरोबर दंडवत प्रणाम करणे, ही पण एक तपस्या आहे. आल्याबरोबर दंडवत प्रणाम करणे, झुकणे, वैष्णवांना दंडवत प्रणाम, भगवंताला दंडवत प्रणाम. चौथी तपस्या आपण करतो भगवंताला प्रार्थना करणे, आल्याबरोबर आपण चेतो दर्पण मार्जनम प्रार्थना करतो. पाचवी तपस्या आणि सगळ्यात महत्वाची तपस्या कलियुगातली ती म्हणजे भगवंताच्या नामाचा जप करणे. सहावी तपस्या आपण करतो भगवंताच्या नामाचं संकीर्तन. संकीर्तन आरतीमध्ये आपण नाचतो आणि गातो, गाणे नाचणे दोन्ही सोबत असलं पाहिजे. ही झाली पुढची तपस्या. त्याच्यानंतर पुढची तपस्या आहे भगवंताला भोग लावूनच खाणे, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून भगवंताला अर्पण करूनच खाणे. नाहीतर काय होते, इथे आल्यावर शिबिरात आपण शिकतो मस्त आणि घरी गेल्यावर बिनधास्त डायरेक्ट घेतलं, शिजवलं की पोटात. याला म्हणतात तुम्ही काय खाताय, पाप खाताय. नुसतं पोपटपंची नाही करायची. तुम्हाला 3.13 शिकवला, अध्याय 3 13वा श्लोक काय आहे, यज्ञशिष्टासीनासंत मुच्यन्ते सर्व किल्बिषे. यज्ञशिष्टासीन, यज्ञ म्हणजे भगवान कृष्ण, शिष्ट म्हणजे अन्न, आसीन म्हणजे अर्पण करा. भगवंताला आधी भोग अर्पण करा, नंतर मग तुमचं पाप नष्ट होईल. भोग अर्पण न करता जर तुम्ही डायरेक्ट शिजवल्याबरोबर खात असाल घरी, लक्ष देऊ नाही का मी काय म्हणतोय, तर तुम्ही नुसती इथे येऊन पोपटपंची करत आहात. पोपटपंची समजते? पोपटपंची समजते? एक पोपट होता बघा, सॉरी पोपटांचा एक थवा होता. पोपटांच्या एका थव्याला एका साधूला दया आली की हे आता उद्या शिकारी येईल आणि यांना पकडून देईल. तर त्या पोपटांना त्यांनी सगळ्यांना एक मंत्र दिला आणि म्हटलं की याचं पालन करायचं, बघा हा मंत्र आहे, याचं पालन पण करायचं. तर उद्या सकाळी बघा या टायमाला शिकारी येईल. तर हिंदीमध्ये त्यांनी मंत्र दिला, शिकारी आएगा. दुसरा मंत्र, दाना डालेगा, दाने को खाना नहीं उड़ जाना, दाने को खाना नहीं उड़ जाना. मग दुसऱ्या दिवशी खरंच शिकारी येतो, सगळे पोपटांसमोर तो दाणे टाकतो आणि त्यांचं गाणं चालू, शिकारी आएगा, आला आला शिकारी आला, दाना डालेगा, दाना खाने का नहीं, नाही ते खाणं चालू त्यांचं, दाना खाने का नहीं उड़ जाने का, असं ते तोंडानं म्हणत आहे पण दाणे खात आहेत. शिकारी आएगा, दाना डालेगा, उड़ जाने का, नहीं तो शिकारी क्या करेगा, शिकारी जाल बिछाएगा और हम पकड़े जाएंगे, जाल बिछाएगा हम पकड़े जाएंगे. पुढचा मंत्र. त्यांनी जाळं टाकलं, ते सगळे जाळ्यात अटकले आणि मग सगळे म्हणू लागले, अर आपण फसलो. साधूनं सांगितलं होतं की उडून जायला सांगितलं होतं, आपण तर जालात फसलो. याला म्हणतात पोपटपंची. नुसतं इथे येऊन ऐकलं आणि घरी जाऊन काहीच पालन नाही केलं तर आपण जन्ममृत्यूच्या जाळ्यात फसून राहतो. पालन करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपण सोबत भगवद्गीता कोर्स सोबत वैष्णव सदाचार पण शिकत आहे. सद आचरण म्हणजे ते सगळ्या गोष्टी आचरणात आणायच्या आहेत. तुमच्यापैकी किती लोकांनी घरी भोग लावूनच खाणं चालू केलं दररोज? बघा किती हात वर आहेत. खोटं नाही बोलायचं, खाली हात करा जर तुम्ही भोग लावून अर्पण करत नसाल तर. तुळशीचं पान ठेवून मंत्र शिकले भोग लावण्याचे? किती लोकांना 4 मंत्र माहिती आहेत? तुमच्या वैष्णव सदाचारच्या पुस्तकात आहेत भोग लावण्याचे मंत्र, बघितले वैष्णव सदाचारचं बुकलेट? घरी आईने स्वयंपाक केल्याबरोबर भगवंतासाठी प्लेट बनवायची. भगवंत 16 वर्षाचे आहे, 10वी वर्गातले. 10व्या वर्गातला मुलगा जेवढं खाऊ शकते तेवढं प्लेटमध्ये टाकायचं, त्याच्यावर तुळशीचं पान टाकायचं, प्रत्येक याच्यावर आचमन करून घ्यायचं. आचमन कसं करायचं माहिती आहे? आचमन तर भोग लावणं आज संध्याकाळी मी गोपाल प्रभूला शिकवायला सांगतो. वैष्णव सदाचार मधलं एक आहे, घरी भोग कसा लावायचा, तर ते तुम्हाला संध्याकाळी शिकवलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही भगवंताला अर्पण केल्याशिवाय अन्न तोंडात गेलंच नाही पाहिजे.
आणि माळ किती लोकांच्या गळ्यात आहे तुळशीची माळ? व्हेरी गुड. ज्यांच्या गळ्यात नाही त्यांनी मला सांगा आज किती संख्या आहे बघू, त्याच्यानुसार आपण माळी घेऊन येऊ. आपल्या घरी पण बनवत आहे आपण माळी. किती लोकांना माळी पाहिजेत? एक राऊंड वाल्या. पस्तीस. ठीक आहे, हरे कृष्ण. 35 विद्यार्थी आहेत, त्यांना ज्यांना माळी पाहिजे, बाकीच्यांच्या गळ्यात आहेत. तर एवढ्या माळी मी संध्याकाळी घेऊन येईन. तर हे बघा, आपल्याला हे जे आचार्यांनी सांगितलेलं आहे ते पालनात आणणं अतिशय आवश्यक आहे. नुसतं इथं ऐकायचं, घरी गेल्यावर विसरून जायचं आणि सोडून द्यायचं. समजून चला, मायाशक्ती तुम्हाला दुर्गादेवी काय करत आहे? विसरून टाकत आहे. दुर्गादेवी काय करते माहित आहे का? मायाशक्ती. तिच्याकडे 2 शक्ती असतात, लिहून घ्या. बहिरंगा शक्ती दुर्गादेवी, ब्रॅकेटमध्ये लिहा. दुर्गादेवीकडे 2 शक्ती असतात. बहिरंगा शक्ती, ब्रॅकेटमध्ये लिहा दुर्गादेवी, ब्रॅकेट कंप्लीट. बहिरंगा शक्ती दुर्गादेवीकडे 2 शक्ती असतात. पहिली, नंबर 1, 2 शक्ती असतात. कोणत्या आहेत त्या बहिरंगा शक्तीकडे 2? पहिली लिहा, आवरणात्मिका शक्ती. आवरणात्मिका शक्ती. आणि दुसरी क्षत्रियाचा क्ष, प्रक्षेपात्मिका शक्ती. प्रक्षेपात्मिका शक्ती. आवरण आत्मिका शक्ती, प्रक्षेपात्मिका शक्ती, ह्या 2 शक्ती असतात. आता कशा आहेत ह्या, कशा काम करतात सांगतो. या 2 शक्तीमध्येच सगळे लोक या जगातले जवळपास भगवंताचे भक्त सोडून सगळे जीव जंतू 84 लाख योनीमध्ये असलेले केवळ आणि केवळ काही सोडून भगवंताचे भक्त या 2 गोष्टीमध्ये अडकलेले असतात. आवरणात्मिका शक्ती म्हणजे काय? मायादेवी काय करते? आपल्या मनावर किंवा सूक्ष्म शरीरावर किंवा आपल्या बुद्धीवर किंवा आपल्या अहंकारावर एक आवरण टाकते. आवरण म्हणजे चादर टाकते. आणि त्या चादरीतून आपल्याला लक्षातच येत नाही की माझं स्वरूप नित्य कृष्ण दास आहे. त्या आवरणामुळे आपण काय करतो? स्वतःला आपण भगवंत समजू लागतो आणि मग आपण स्वतः या जगात एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो. हे आवरण मायादेवी काय करते? आवरण टाकते. असं सगळ्यांची बुद्धीवर हे आवरण टाकते आणि सगळ्यांना विसर पाळते भगवंताचा, की तुम्ही भगवंताचे दास आहात आणि भगवंत आपले स्वामी आहात, याचा विसर पाडणे. याला म्हणतात आवरणात्मिका शक्ती. आवरणात्मिका शक्ती काय करते? आपल्याला आपल्या संबंधाचा विसर पाडते. मायादेवी आपल्या कृष्णासोबत आपला संबंध कोणता आहे? कृष्णदास. आपण कोण आहोत? भगवंताचे दास आहोत, कृष्णदास आहोत आपण. तुमच्या सगळ्यांचं जर नाव एकच ठेवायचं असेल तर काय नाव आहे आपल्या सगळ्यांचं? कृष्णदास. आणि मुलींचं नाव कृष्णदासी. पण याचा आपल्याला विसर पाडते मायादेवी. त्याला म्हणतात आवरणात्मिका शक्ती. आपण विसरून जातो. जसं मी काल गावात आलो, संध्याकाळी पोहोचलो, काल दिवसभर बाहेर गावी गेलो होतो. गावात आलो तसं मला त्याचा डीजेचा आवाज ऐकू आला. तर मला लगेच ह्या 2 शक्ती आठवल्या की कसं मायादेवी भगवंताचा विसर पाळते सगळ्या जीवांना आणि त्यांना वाटते की मीच बॉस आहे आणि मीच नाचलो पाहिजे, मलाच एन्जॉय करायचं. ह्याच्या नाच गाण्यामध्ये काय होते? मला स्वतःला एन्जॉय करायचा आहे हा भाव असतो त्या नाच गाण्यामध्ये. पण आपण जे कीर्तनात नाचतो, आपल्याला कुणाला एन्जॉयमेंट द्यायची असते? भगवंताला. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणीला आपल्याला एन्जॉयमेंट द्यायची असते. त्यांच्या प्रसन्नतेसाठी, राधाकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी आपण नाचतो. हा फरक आहे.
भगवंताच्या भक्तांच्या नाचण्यामध्ये आणि इतर लोक डीजेवर नाचण्यामध्ये. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की डीजेवर नाचणारे जन्ममृत्यूच्या चक्रात त्यांच्या मागे यमदूत आहेतच. टेन्शन घेऊ नका, त्यांना यमदूत बांधून घेऊनच जाणार आहे, ते सांगायची गरज नाही. पण भगवंताचे भक्त काय होत जातात, भगवंतासाठी प्रेमाने नाचतात, आनंदाने आल्हादाने नाचतात, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, आणि ते जन्ममृत्यूच्या जाळ्यातून कचाट्यातून मुक्त होत जातात, या आवरणातून मुक्त होत जातात. आणि दुसरी असते प्रक्षेपात्मिका शक्ती. प्रक्षेपात्मिका शक्ती काय करते माहितीये का? प्रक्षेपात्मिका शक्ती, चादर टाकायचं. समजा एक उदाहरण देतो, एका मुलाच्या अंगावर चादर टाकलं आणि वरून चांगलं दंडानं त्याला ठोकलं, माहितीही पडत नाही कोणा मारलं तर, असं चांगलं ठोकलं काळीनं. याला ठोकणे म्हणजे प्रक्षेपात्मिका शक्ती. मायादेवी ठोकते चांगली. कशी ठोकते? जन्माच्या वेळी अशी दुःख होते, आईच्या गर्भातून बाहेर पडताना ते लेकरू असं परेशान होऊन मरायला टेकते ऑलमोस्ट. नंतर मृत्यूच्या वेळी 40,000 विंचू चावल्याचं दुःख होते. किती? एक विंचू चावला कुणाला, विंचू चावला की माणूस असा तळफळतो आणि वर ते कुदतो, 7-7 हात वर कुदतो. एक विंचू चाव, 40,000 विंचू एकत्र चावण्याचं दुःख होते. मृत्यू हे ठोकते मायादेवी अशी मृत्यूने. तिसरं व्याधी, आजार येते आणि ठोकते मायादेवी. आवरण टाकते, कृष्णाचा विसरही पाळते आणि ठोकते चांगली. चादर टाकून ठोकायचं. आजार, म्हातारपणात आहे चांगले, हे दुखते ते दुखते, चांगलं दुःख देते मायादेवी. हे जे आणि आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक क्लेश, आदिभौतिक क्लेश, याला म्हणतात प्रक्षेपात्मिका शक्ती. माया शक्ती चांगली ठोकते. तर आवरण टाकून ठोकते म्हणजे माहिती पडू देत नाही लोकांना की तुम्ही कृष्णदास आहात. अशी दुर्गा देवी आहे, बहिरंगा शक्ती. आणि लोक अज्ञानात राहतात, मूर्खपणे मायाशक्तीच्या प्रभावाखाली येतात आणि त्यांना वाटते की आम्ही एन्जॉय करत आहे. या जगातली एन्जॉयमेंट कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? पूर्वीच्या काळी एखादा चोर असेल तर चोराला कशी शिक्षा भेटत होती माहिती आहे का? एखाद्याने जर चोरी केली पूर्वीच्या जमान्यात, राजा काय म्हणायचा, याला आता पाण्यात बुडण्याची शिक्षा द्या. त्याला कसं करायचं माहितीये का? त्याचं डोकं घ्यायचे, नदीत न्यायचे त्याला असं पूर्ण इथपर्यंत, आणि डोक्याला वरून असं केस पकडायचा तो जल्लाद जो असतो पनिशमेंट देणारा, आणि तो पाण्यात बुडवायचा. ते असं बुडबुड 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 तो तळफायचा, श्वास भेटण्यासाठी तळफायचा, बुडबुड यायचे. आणि तो ऑलमोस्ट आता मरायला टेकला की पटकन डोकं वर काढायचे, फक्त एका सेकंदासाठी. तो पुरा श्वास घ्यायचा आणि डबल पाण्यात बुडवायचे. बुडबुड तो ऑलमोस्ट मरायला टेकला की एक सेकंदासाठी श्वास घ्यायला त्याला बाहेर काढायचं, मस्त डबल पाण्यात बुडवायचं. अशी शिक्षा. ही जी शिक्षा आहे, या शिक्षेमुळे आता ती जे 1 सेकंदाचं ऑक्सिजन भेटण्यासाठी तो असा तडफडतो आणि पूर्ण आयुष्य, पूर्ण बाकीच्या वेळ पूर्ण पाण्यात तडफडतो, आणि फक्त 1 मिनिट त्याला वाटते की हा तो 1 सेकंद ऑक्सिजन भेटला की मला आनंद भेटेल. असा या जगातला क्षणभंगूर आनंद आहे. त्यांना वाटते की वर्षातून एकदा डीजे समोर नाचलो की खूप आनंद आहे, पण उरलेले 364 दिवस बिचाऱ्यांना जन्म मृत्यू जराव्याधी, आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक क्लेश, आदिभौतिक क्लेश भोगत राहतात. मूर्खपणा, याला म्हणतात मूर्खपणा. 1 सेकंदासाठी आपण नाचतो, 1 सेकंद, एखादा दिवस, ते पण करोडो हजारो लाखो रुपये भरून पैसे देऊन नाचतात. इथं आपल्याला पैसे देण्याची गरज आहे का? आणि मग बाकीचे 364 दिवस ते कर्ज फेडत बसा, करा गाढवासारखे धंदे. अशा प्रकारे आपल्याला मायादेवी ठोकते चांगली. चादर टाकून ठोकते, माहितीही पडू देत नाही. आपल्याला वाटते की आपण मजा करून राहिलो, एन्जॉय करून राहिलो. हा एन्जॉयमेंट नाही आहे, चादर टाकून ठोकणं चालू आहे. तुम्ही विचार करा त्या लोकांचं जीवन, जे लोक असे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात भगवंताला सोडून, त्या लोकांच्या जीवनाचा विचार करा. बिचाऱ्यांना 12-12, 13-13 तास गाढवासारखं मेहनत करावी लागते ते पैसे कमावण्यासाठी. लोक कर्ज काढू एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात, तरी त्यांना मायादेवी आवरण टाकते आणि मारते, ठोकते. तर अशा प्रकारे या जगाला म्हणतात प फ ब भ म जग.
कोणतं जग आहे? प फ ब भ म. लिहा पुढचा मुद्दा. प वर्ग जग. भौतिक जगताला दुसरं नाव आहे प वर्ग जग. याला म्हणतात प वर्ग. प वर्ग म्हणजे प च्या रांगेत येणारे 5 अक्षर. कोणते आहेत 5 अक्षर? प फ ब भ म. माहिती आहे सगळ्यांना? पतंगाचा प, फणसाचा फ, ब बदकाचा ब, भ भटजीचा भ, म मगराचा म. प फ ब भ म याला म्हणतात, या रांगेला म्हणतात प वर्ग. क वर्ग असतो. क वर्ग म्हणजे क ख ग घ न. च वर्ग म्हणजे च छ ज झ न. अशा प्रकारे. तसंच प वर्ग. तर या जगाला, भौतिक जगाला काय म्हणतात? प वर्ग. लिहा खाली पुढे प चा अर्थ. प म्हणजे परिश्रम. लिहा प म्हणजे परिश्रम. या जगात जर का कुठली गोष्ट मिळवायची असेल तर कठीण परिश्रम म्हणजे मेहनत करावी लागते. परिश्रम म्हणजे मेहनत, कष्ट. खूप कष्ट करावं लागतात. तुम्ही, तुमच्यापैकी काही मुलं डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, ऑफिसर बनणार, किंवा नोकरी लागेल, किंवा बिझनेसमॅन बनाल, जे काही बनाल. बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्याचे 24 वर्ष, जवळपास कमीत कमी 22 तरी वर्ष, 18 वर्ष 12वी होते आणि पुढचे 4 वर्ष डिग्री होते पूर्ण. कमीत कमी 22 वर्ष परिश्रम करावे लागतात या जगातली एखादी गोष्ट भेटवण्यासाठी. डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी. डॉक्टर लोकांना तर अजूनही एक्स्ट्रा 5-6 वर्ष एक्स्ट्रा असतात त्यांचे. तर त्यांना खूप कठीण परिश्रम करावे लागतात. हे जग, या जगात परिश्रम केल्याशिवाय फळ भेटत नाही. दुसरं फ चा अर्थ लिहा फेन. फेन. फेन म्हणजे काय? ती इतके परिश्रम करतात. तुम्ही कधी बैल बघितला? बैल, त्याच्या तोंडाला मुसकं बांधलेलं असते आणि तो पूर्ण दिवसभर त्याच्या दिवसभर किंवा 3-4 तास असे पेरणी होते बैलाचा वापर करून, आणि मग त्याच्या तोंडात फेस येते. त्या फेसला म्हणतात फेन. फेस लिहा सरळ सरळ. फेस. फेसकूट पडते. इतका परिश्रम करतात लोक की अक्षरशः फेस येतो. तिसरं प फ ब. ब चा अर्थ बंधन. कोणतं बंधन आहे या जगात? आपण सुटका झालेली आहे का आपली? कोणत्या बंधनात अडकलेलो आहे आपण या जगात? हा, ते मायेचं बंधन कोणतं आहे एक्झॅक्टली? कशात अडकवलंय मायेने आपल्याला? मायेने आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या बंधनात अडकवलंय. बंधन. या जगात बंधन असतात. या जगात आपण स्वतंत्र जीवन जगू शकत नाही. पुढचं ब नंतर भ, आणि मग याची भीती लागून असते. भीती. भ म्हणजे भीती. एवढे परिश्रम करून एवढं फेस निघतो तोंडाचा, इतके परिश्रम करून लोक जमा करतात संपत्ती, आणि मग कोणी चोरून नेईल याची भीती, कोणी मारून टाकेल मला याची भीती. भ म्हणजे भीती, भय. आणि शेवटी एवढं सगळं केल्यानंतर म म्हणजे मृत्यू. मेल्यानंतर काही सोबत नेता येत नाही. म म्हणजे मृत्यू. मेल्यानंतर उलट आपले पापकर्म आपल्या सोबत येतात हे सगळे, आणि त्या पापामुळे बिचाऱ्या त्या आत्म्यांना सजा भोगावी लागते नरकामध्ये. याला म्हणतात प वर्ग. आणि आपण ज्या जगात जायची इच्छा करतोय ते कोणतं जग आहे? आध्यात्मिक जगत. त्याला म्हणतात अपवर्ग. अपवर्ग. अपवर्ग म्हणजे अध्यात्म जगत. लिहून घ्या. अपवर्ग म्हणजे वैकुंठ जग, आध्यात्मिक जग, ज्या जगात जन्म मृत्यू जरा व्याधी नाही. तर आपल्याला भगवंत सांगतात की शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी जेवढी मेहनत करायची तेवढी मेहनत करायला पाहिजे. असं नाही की नुसतं गाढवासारखं काम. एक पर्टिक्युलर वेळ असतो. दिवसातून 6 तास किंवा जास्तीत जास्त 8 तास आपण जॉब करू शकतो, काम करू शकतो. जसं काही शेतकरी असतील, कोणी नोकरी करणारा असेल,
कोणाचा व्यवसाय असेल 6 ते 8 तास. ठीक आहे, तर हे लिहून घ्या पाहिजे. तर 24 तासाचे आपण 8 तासाचे 3 भाग करायचे. पहिलं लिहा 24 तासाचे 3 भाग. पहिले 8 तास शरीरासाठी. पहिले 8 तास शरीरासाठी. दुसरे 8 तास उदरनिर्वाहाचं साधन. उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे काय, आता तुम्हाला अभ्यास करायचा असतो 8 तास. 6 तास शाळा, 2 तास अभ्यास. 8 तास उदरनिर्वाहाचे साधन मिळवण्यासाठी. आपल्याला 24 तास असतात, त्याच्यातले पहिले 8 तास शरीरासाठी. अच्छा, त्या 8 तासात काय करता तुम्ही? 6 तास झोपता आणि उरलेले 2 तास जेवण, आंघोळ, जे काय कपडे घालणं वगैरे, शरीराची काळजी. 8 तास उदरनिर्वाहाचं साधन कमवणे. आणि उरलेले 8 तास काय करायला पाहिजे? उरलेल्या 8 तासापैकी 4 तास असे 2 भाग करा. 4 तास भगवंतासाठी दररोज. 4 तासात काय काय करतो आपण? 2 तास हरेकृष्ण महामंत्राचा जप करतो 16 माळी. 1 तास भागवत किंवा भगवद्गीता ऐकतो. अर्धा तास मंगल आरती करतो. अर्धा पाऊण तास. अशा प्रकारे 4 तास रोज. आणि उरलेले 4 तास जे आहेत त्याच्यात काय करणार? त्याच्यातले तुम्ही काही वेळ कुटुंबासाठी देऊ शकता. आई वडिलांची सेवा करणे, इतरांची सेवा करण्यासाठी वगैरे. आणि कुटुंबासाठी 4 तास देऊ शकता. आणि 2 तास पाहिजे तर तुमचं घरचं होमवर्क राहते शाळेतून आल्यानंतर, ते 2 तास देऊ शकता विद्यार्थी असताना. अशा प्रकारे 2 तास कुटुंबासाठी, 2 तास होमवर्कसाठी. अशा प्रकारे आपलं विभाजन असलं पाहिजे वेळेचं. 8 तास शरीरासाठी, 6 तास झोपणे आणि उरलेल्या 2 तासात सगळं आटोपलं पाहिजे. दिवसभरातले 3 टाइमचे जेवणं, आंघोळ करणं, कपडे घालणं वगैरे. अशा प्रकारे 8 तास शरीरासाठी. 24 तासाचे 8. उरलेले 8 तास, पहिले 8 तास शरीरासाठी, दुसरे 8 तास उदरनिर्वाहाचं साधन मिळवण्यासाठी. आता तुम्हाला काही कमाई करायला जायचं नाही. तुम्हाला 6 तास शाळा असते आणि 2 तास अभ्यास असतो. हे झाले 8 तास. ओके. आणि नंतर उरलेले 8 तासापैकी फक्त 4 तास भक्ती आणि उरलेले 4 तास तुमच्या कुटुंबासोबत सेवा करा. मोठ्या लोकांची तुम्ही सेवा करा. किंवा होमवर्कसाठी वेळ कमी पडत असेल तर तो वापरू शकता. अशा प्रकारे. आता मी जे हे 4 तास सांगितले, सध्या सुरुवातीला आपली 4 तासाची क्षमता नसू शकते. जसं मी शिबिरात आल्यावर बघतो की काही मुलं सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत त्यांचा स्टॅमिना टिकत नाही. मध्ये ब्रेक द्यावा लागतो. काही स्पेशली लहान विद्यार्थी जे आहेत त्यांचा स्टॅमिना टिकत नाही, त्यांना ब्रेक द्यावा लागतो मधात. तर ज्यांना 4 तास शक्य नाही त्यांनी दररोज कमीत कमी 2 तास तरी काय आता बघा, 2 तास तरी भक्ती करायची. 2 तास म्हणजे काय? अर्धा तास 4 माळी जप सगळ्यांनी तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे, त्याला अर्धा तास लागतो. 7 मिनिटाच्या 4 माळा, 7 × 28 मिनिटं म्हणजे जवळपास अर्धा तास लागतो. हे अर्धा तास माळीवर जप, अर्धा तास मंगल आरती, नरसिंह आरती, तुळशी आरती आणि चैतन्य शिक्षाष्टक, नामअपराध, हे अर्धा तास. किती झाला? 1 तास. तिसरा अर्धा तास भगवद्गीतेचा एक तरी श्लोक दररोज अर्धा तास वाचणे किंवा श्रीमद भागवताचा एक तरी श्लोक त्याचा अर्थासहित वाचणे. अर्थासहित भगवद्गीता आहे सगळ्यांच्या घरी, तर भगवद्गीतेचा दररोज 1 श्लोक वाचणे. 2 वर्षात भगवद्गीता पूर्ण होते जर तुम्ही रोज 1 श्लोक वाचला तर, 2 वर्षात. आणि तिसरं हे झालं अर्धा तास, 1.5 तास झाले. आणि उरलेला अर्धा तास प्रचार करणे, दुसऱ्यांना सांगणे. उरलेला अर्धा तास तो संध्याकाळच्या वेळी जसा वेळ भेटला तसा दुसऱ्यांना प्रचार करणे. अशा प्रकारे 2 तास आपण भक्तीत वापरू शकतो. स्वतः शिकायचा आणि दुसऱ्यांनाही प्रचार करायचा. दुसऱ्यांना काय प्रचार करायचा? जे आपण करतोय तेच. हरे कृष्णाचा जप करा, त्यांना सांगायचं. मंगल आरतीला या, रोज गीतेचा श्लोक वाचा. हे 3 गोष्टी आपण दररोज करतो, त्याच दुसऱ्यांना सांगायच्या आणि तेच माहिती द्यायची की भगवद्गीतेत कृष्ण हे सांगतात. कृष्ण
अशा प्रकारे जर आपण 2 तास जरी केलं हे सेवा भगवंताची भक्ती दररोज, तर तुमच्याकडे उरलेले 22 तास आहेत. आपण देवाला 2 तास नाही देऊ शकत. आणि थोडे गप्पा कमी करायच्या, गप्पा कमी करायच्या. आपल्या गप्पा तर दिवसभरातलं 1-2 तास तर गप्पाच असतात. त्या गप्पा जर कमी केल्या तर आपोआप आपल्याला देवाची भक्ती करायला टाइम भेटते. कोणी म्हणू शकत नाही की मला टाइम नाही. तुम्ही नुसत्या वायफळ गप्पा करण्यात वेळ वाया घालवता, लहान वयात स्पेशली. गप्पा नाही करायची, त्या टाइमात जप करून घ्यायचा, मंगलारती करायची सकाळी, भगवद्गीता वाचायची अर्धा तास, आणि अर्धा तास दुसऱ्यांना सांगायची गीता. ठीक आहे. कुणाला काही अडचण याच्यामध्ये, प्रश्न आतापर्यंत सांगितलेल्यामध्ये? ओके. आता 4.6 काढा. 4.6 काल झालं नाही, प्रभूजींनी घेतलं. थोडंसं रिव्हिजन घेऊ आपण. तर तुम्हाला भगवंताचे वेगवेगळे जे 4.3 घेतला होता आपण मागच्या वेळी. हा, तर भगवंताचे 6 ऐश्वर्य कोणते आहेत? 6 ऐश्वर्य भगवंताचे. भगवान या शब्दाचा अर्थ भगवान, ज्याच्याकडे ह्या 6 गोष्टी पूर्ण प्रमाणात आहेत. पहिलं, सर्वोच्च सर्व धनसंपत्तीचे स्वामी. हा, दुसरं, सर्वात शक्तिशाली. तिसरं, सर्वात प्रसिद्ध. चौथं, सर्वाधिक सुंदर. पाचवं, सर्व ज्ञानाचा स्रोत, ज्ञान. आणि 6वं, संपूर्ण वैरागी. कृष्ण इतके वैरागी आहेत की त्यांना भक्ती कशी करायची हे शिकवायचं होतं. मग कृष्ण अवतारात त्यांनी काय केलं? फक्त सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणम व्रज हा श्लोक सांगितला की मला शरण या, मी तुमच्या सर्व पापाचा नाश करेन. पण कृष्णाला लक्षात आलं, भगवंताला लक्षात आलं की हे सांगून कामाचं नाही. यांना मला एकदा भक्ती कशी पालन करायची हे माझ्या उदाहरणातून दाखवावं लागेल. तर भगवंत श्री चैतन्य महाप्रभू बनून येतात. श्री चैतन्य महाप्रभू हे जे पंचतत्व आहेत ना, 5 जण असे हातवर करून, त्यातल्या मधले जे आहेत, मधले व्यक्ती, त्यांना ते आहेत श्री चैतन्य महाप्रभू. ते कृष्णाचे अवतार आहेत, पण ते छन्न अवतार आहेत, लपून घेतलेला अवतार. आणि ते स्वतःचे भक्त बनून येतात, कृष्णाचे भक्त बनून येतात आणि शिकवतात, आपणी आचारी प्रभू शिकाय. आपलं आचरणाने शिकवतात की भक्ती कशी करायची. चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य महाप्रभू कीर्तनात नाचायचे, भागवतम रोज गदाधर पंडित सोबत वाचायचे. हातावर या वृंदावनात एक झाड आहे, इमली ताल म्हणतात त्याला. इमली म्हणजे चिंचेचं झाड. चिंचेचं झाड आहे. इमली तालच्या झाडाखाली जाऊन बोटाने मोजून हरे कृष्ण मंत्राचा जप करायचे. गदाधर पंडित सोबत भागवतम ऐकायचे आणि संकीर्तन करायचे. पूर्ण नगर संकीर्तन पण आणि मंगल आरती. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं की कशी भक्ती करायची भगवंताची. भगवंतांनी नुसतं सांगितलं नाही गीतेत, नंतर पुढच्या अवतारात चैतन्य महाप्रभू बनून आले आणि उदाहरण प्रस्तुत केलं की भक्त म्हणजे कसा असला पाहिजे. जर तुम्हाला डाऊट येत असेल, शंका येत असेल की भक्ती कशी करायची, भक्त जीवन कसं जगायचं, तर श्री चैतन्य महाप्रभूचं चरित्र वाचा. चैतन्य चरितामृत असा ग्रंथ आहेत आपल्याकडे. मी त्याची एकदा किंमत विचारून घेतो. तर ते चैतन्य चरितामृत ग्रंथ मराठीतून पण आलेले आहेत. त्याचे मी बॉक्सेस आता पुढच्या वेळेस आणणार आहेत, दिवाळीच्या वेळेस. तर तुम्हाला ज्यांना चैतन्य चरितामृत वाचायचं असेल ते वाचू शकता. चैतन्य चरितामृत मध्ये तुमच्या लक्षात येईल की चैतन्य महाप्रभू कसं भक्ती करायची हे दाखवून देतात सगळ्यांना. ठीक आहे. हे आपण बघितलं 6. नंतर पुढे आपण चर्चा केली होती 4.3 घेतला का काल प्रभूजीने? 4.3 आपण घेतला होता मागच्या वेळी. 4.4 घेतला प्रभूजीने? हो. तर याच्यात प्रश्न आहेत. श्रीकृष्ण हिंदूचेच भगवान आहेत का? नाही, ते सर्वांचे भगवान आहेत. कारण सगळे जीव त्यांचे अंश आहेत. भगवंत या जगात का येतात? सांगा, का येतात या जगात? कोण सांगते? या जगात का येतात?
हे भौतिक जग आहे, या जगात येण्याची काही गरज नाही कृष्णाला, तरी भगवंत कृपा करून या जगात येतात. कशासाठी येतात? हा, व्हेरी गुड. पहिलं भक्तांचं रक्षण करण्यासाठी, परित्राणाय साधूना. परित्राण म्हणजे रक्षण करणे. हा, दुष्टांचा नाश करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी. विनाशायच दुष्कृताम. तिसरं, व्हेरी गुड, परफेक्ट, धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय. चौथं, सगळ्या लोकांना जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी. व्हेरी गुड. आणखी आपल्या भक्तांना आनंद प्रदान करण्यासाठी, भक्तांसोबत लीला करण्यासाठी येतात, भक्तांना आनंद देण्यासाठी येतात. हा चौथा उद्देश. ठीक आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी येतात भगवंत, कारण की भगवंत काय करतात, आपल्या लीला, नामरूप गुणलीला प्रकट करतात आणि त्या आपण आठवण केली त्याची, त्या लीलांची, नाम भगवंताच्या नामाची, रूपाचे, तर आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. या 4 गोष्टीसाठी येतात. जर श्रीकृष्ण मनुष्याप्रमाणे जन्म घेतात तर त्यांना भगवंत का बरं मानावे सांगा? हे सांगितलं होतं काल. असं वाटतं की त्याचा जन्म माणसासारखाच, मनुष्याप्रमाणे जन्म आहे का? पहिली गोष्ट, हा प्रश्न घेतला प्रभूजींनी काल. तिसरा, तर भगवंताचा जन्म दिव्य आहे आणि कर्म पण दिव्य आहेत. भगवंत आपल्यासारखा जन्म नाहीत घेत, भगवंत प्रकट होतात. त्याच्यात सांगितलेलं आहे की भगवंत आधी वासुदेवाच्या हृदयात प्रकट झाले, मग देवकीच्या हृदयात, हृदयातून गर्भात, गर्भातून 4 हाताचे कृष्ण प्रकट झाले डायरेक्ट. कृष्णाला किती हात होते? 4 हात. गळ्यात हार होते आणि कपडे घातलेले होते. तर याच्यात बघा, असा अवतार घेतात भगवंत. आणि मग देवकी मैया प्रार्थना करते की भगवंत तुम्ही जर 4 हाताने आले एवढे लहान बाळाच्या रूपात, लहान बाळाला 4 हात होते, तर 4 हाताचे असले तर मी तुमची सेवा नाही करू शकणार, कृपया तुम्ही साध्या एका बाळासारखे 2 हाताचेच बना. मग देवकीनं प्रार्थना केली, तर मग देवकीला प्रसन्न करण्यासाठी भगवंताने 2च हात ठेवले, 2 हात गायब झाले. अशा प्रकारे तर भगवंताचा जन्म हा दिव्य असतो. भगवंताचे कर्म पण दिव्य असतात. जसं की भगवंतानी तोंडामध्ये ब्रह्मांड दाखवलं. कोणी दाखवू शकते? आपल्या तोंडामध्ये पूर्ण वास येतो. भगवंतानी ब्रह्मांड दाखवलं. नंतर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवंतानी विराट रूप दाखवलं विराट रूप. बघितलं तुम्ही चित्र भगवद्गीतेत विराट रूपाचं चित्र? विराट रूप. विराट रूपाच्या वेळी भगवंत म्हणतात, अर्जुना तू फक्त निमित्त मात्र बन, मी या सगळ्या कौरवांना मारून टाकलेला आहे, ऑलरेडी मारलेला आहे, फक्त तो निमित्त मात्र बनून त्यांना मार बाणाने तुझ्या. निमित्त मात्र भव सव्यसाची. सव्यसाची अर्जुनाचं एक नाव आहे, सव्यसाची. का बरं सव्यसाची नाव आहे माहिती आहे तुम्हाला? अर्जुनाचं नाव सव्यसाची आहे कारण की तो दोन्ही हाताने बाण चालवू शकत होता आणि अंधारात पण दिवसा पण. जर पूर्ण अंधार असेल तो तरी तो बाण, तो काय करायचा, दिवसभर द्रोणाचार्य शिकवायचे, दिवसभर त्याची प्रॅक्टिस करायचे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने, दोन्ही हाताने उजेडात, आणि रात्री अंधारात ते प्रॅक्टिस करायचा दोन्ही हाताने, डाव्या पण हाताने आणि उजव्या पण हाताने. तर म्हणून त्यांचं नाव आहे. आणि भगवंताचे हे दिव्यता असते म्हणून ते जन्म नाहीत घेत, ते काय घेतात, अवतार. आणि सर्व अवतारांमधून कृष्ण हे अवतारी आहेत, बाकीचे सगळे अवतार आहेत. जसं मेणबत्त्या जाळतो आपण, तर सगळ्यात पहिली मेणबत्ती जी आहे ते भगवान कृष्ण आहेत. मग त्या मेणबत्तीचा वापर करून बाकीच्या मेणबत्ती आपण पेटवतो. तर बाकीच्या मेणबत्ती म्हणजे काय, भगवंताचे वेगवेगळे अवतार. कोणकोणते अवतार आहेत मग भगवंताचे? मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, राम अवतार, बलराम अवतार, परशुराम, अजून कल्की अवतार येणार आहेत, कल्की भगवान, असे यांना म्हणतात अवतार. पण कृष्ण कोण आहेत? अवतारी. कृष्ण अवतारी आणि बाकी सगळे त्यांचे अवतार आहेत.
आता या जगात येताना भगवान कृष्ण काय करतात, भगवान विष्णूच्या माध्यमातून येतात. म्हणून असं वाटू लागते आपल्याला की हे सगळे विष्णूचे अवतार आहेत, पण ऍक्च्युली ते कोणाचे अवतार आहेत, कृष्णाचे अवतार आहेत. तुम्हाला बऱ्याचदा हे टीव्हीत बघितल्यावर तुम्हाला काय वाटते की अरे हे सगळे तर कृष्ण तर विष्णूचे अवतार आहेत. नाही, तुम्हाला काल लिहून दिला चार्ट आठवते प्रभूजीने. सगळ्यात आधी कोण होते, कोण आहेत, कृष्ण. कृष्णानंतर पहिलं विस्तारित रूप कोण आहे, बलराम. बलरामजी 4 कोणत्या रूपात प्रकट करतात, स्वतःला विस्तारित करतात, अनिरुद्ध, प्रद्युम्न, वासुदेव आणि शंकर्षण. याला म्हणतात चतुर्व्यूह. चतुर्व्यूह. आणि पुढे शंकर्षण जे आहेत ते नारायण रूपात येतात. नारायणासोबत लक्ष्मी देवी पण असतात. आणि नारायण नंतर अनिरुद्ध, वापिस चतुर्व्यूह, डबल चतुर्व्यूह 4. आणि परत शंकर्षण पासून पुढे महाविष्णू. महाविष्णूंच्या घामाच्या छिद्रातून सगळे ब्रह्मांड प्रकट होतात. हे जे छिद्र असतात, महाविष्णू जेव्हा श्वास सोडतात तेव्हा हे सगळे ब्रह्मांड प्रकट होतात. आणि जेव्हा श्वास आत घेतात तेव्हा ब्रह्मांड सगळे त्यांच्या शरीरात जातात. मग त्यावेळी प्रलय होतो, त्याला महाप्रलय म्हणतात. आणि भगवान महाविष्णूचा श्वास किती लंबा आहे तुम्हाला माहिती आहे? एक श्वास किती लंबा आहे माहिती आहे? माहिती आहे का? ब्रह्माजीचे 100 वर्ष एक ब्रह्मांड टिकून राहते. ब्रह्माजीचे 100 वर्ष. आता ब्रह्माजीचे 100 वर्ष म्हणजे किती, तर बघा सगळ्यांना हे आता थोडं व्यवस्थित समजावून सांगतो मी. डिव्हिजन आपले 24 तास म्हणजे काय असतं, 1 दिवस. आणि टोटल किती दिवस म्हणजे 1 वर्ष होते, 365 दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष. आता ब्रह्माजीचं आयुष्य किती असते, मी तुम्हाला काय सांगत आहे की भगवंत ब्रह्मांड तयार करतात. त्यांचा जो उच्छ्वास, श्वास बाहेर पडतो आणि श्वास आत घेतात. तर श्वास आत घेतात तेव्हा महाप्रलय येतो. म्हणजे ब्रह्माजीचे 100 वर्ष पूर्ण होतात आणि ब्रह्मांड नष्ट होतात. तर ब्रह्मांड किती वर्षांनी नष्ट होतात, बनल्यापासून ते नष्ट होईपर्यंत, तर त्याला म्हणतात ब्रह्माजीचे 100 वर्ष. आता ब्रह्माजीचे 100 वर्ष म्हणजे आपले किती वर्ष हे आपण बघत आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपले 365 दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष होत असते. तर कलियुग किती वर्ष चालते, 4,32,000 वर्ष कलियुग. द्वापार किती वर्ष चालते, त्याच्या दुप्पट, 8,64,000 वर्ष. त्रेतायुग त्याच्या तिप्पट, कलियुगाच्या तिप्पट असते त्रेतायुग. कलियुगामध्ये माणसांचं मॅक्झिमम जास्तीत जास्त आयुष्य 100 वर्ष असते. भागवतात तर सांगितले जास्तीत जास्त 50 वर्ष. द्वापार युगामध्ये 1000 वर्ष जगायचे, 1000 वर्ष जगायचे. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं. आणि त्रेतायुग किती असते, 12,96,000 वर्ष. आणि सत्ययुगामध्ये लोक 1,00,000 वर्ष जगायचे. 17,28,000 वर्ष हे सत्ययुगाचा कालावधी आहे. आणि या सगळ्या चौघांचं मिळून टोटल बनते 43,20,000 वर्ष. हे असते एक दिव्ययुग. आणि एवढं एक दिव्ययुग संपलं की ब्रह्माजीचे फक्त 12 तास संपतात. ब्रह्माजीचे 12 तास म्हणजे फक्त दिवस. आणि तेवढीच रात्र, तेवढीच रात्र, म्हणजे याला गुणीला 2 करायचंच राहिलं अजून, तेवढीच रात्र. तर मग ब्रह्माजीचं 1 वर्ष आता आपल्याला काढायचं आहे. ब्रह्माजीचं 1 वर्ष किती भरेल आता बघा, 43,20,000 वर्ष दिव्ययुग असते. त्याला 1000नी गुणलं तर 1000 दिव्ययुग म्हणजे ब्रह्माजीचे 12 तास. तर याला 1000नी गुणलं तर याच्यामध्ये 3 शून्य एक्स्ट्रा वाढवले आपण. मग हे झालं 4,32,00,00,000. 4,32,00,00,000 एवढं वर्ष काय असते ब्रह्माजीचं, ब्रह्माजीचे 12 तास, 1 दिवस, तेवढीच रात्र. 4,32,00,00,000 हा आकडा लक्षात ठेवा. 4,32,00,00,000